दृष्टीनं याच्यावरती आपण काम करतोय. तर एक विचारायचं होतं, विधानसभेत सध्या तुमच्या नावाची चर्चा सुरू आहे. नरहरी झिरवळ म्हणतात की तुमचं काम चांगलं आहे, बदलीचा प्रश्नच नाही आहे. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की तुमच्या नावातला जो टी आहे त्याचा अर्थ टायगर आहे. आणि अर्जुन खोतकर असं म्हणाले की तुमच्या जीवाला काहीतरी धोका आहे, तर तुम्हाला संरक्षण द्यावे अशी त्यांची मागणी. तुमचं काही बोलणं झालं सरकारशी? पटलावर या सर्व गोष्टी तुमच्या संदर्भातले नाही, माझं याच्याबद्दल कुणाशीही काही बोलणं झालं मी तुमच्याकडूनच ऐकतोय. संरक्षणाची गरज तुम्हाला आहे की नाही अशी काही तुम्ही मागणी केली आहे का? मी नाही अशी मागणी केली. मग का बरं तुमच्यावर इतकं अधिवेशन चाललंय? दुसरं आता हे मला मी कसं उत्तर देऊ त्याचं? अधिवेशनात काय बोलावं हा त्यांचा प्रिरॉगेटिव्ह आहे, त्याचं मी कसं बोलणार? तुम्ही जे बोलताय त्यांना विचारा, मला विचारून काय ते उत्तर देतात? त्यांची तुमच्याशी काही चर्चा? माझी काही चर्चा नाही. फक्त याच्या बाबतीत आपण जे थ्रेटच्या बाबतीत कदाचित मला आज हे कळलं की कुणीतरी एक फेसबुकवरती व्हिडिओ आहे, काहीतरी त्यांनी शिव्या दिल्यात वगैरे वगैरे काही केलं, त्यांना पोलिसांनी कारवाई पण केली आहे माझ्यामध्ये. तसंच आय थिंक औरंगाबादला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आपल्या पथकावरती अटॅक करण्याचाही प्रयत्न केला, तर त्याच्या व्यक्तीसुद्धा अरेस्ट इमिजिएटली झाली. मी स्वतः DGPशी बोललो होतो, DGPने तिथल्या CPनं सांगून इमिजिएटली कारवाई पण केली. हे एन्फोर्समेंट आहे. एन्फोर्समेंट ज्यावेळेस येतं, कुणी इलिगल ज्यावेळेस काम करतं, तर एव्हरीबडी हॅज टू अबॅड बाय रूल ऑफ लॉ. माझं म्हणणं कायद्याचं राज्य आहे, कायद्याच्या राज्याप्रमाणे चाललं पाहिजे सर्वांनी. मला सर्वांना कायदा लागू होतो. याच्यात कुणी जर त्याच्यात पळवाटा काढण्याचा प्रयत्न करत असेल, माझ्या ज्युरिडिक्शन किंवा माझ्या अधिकाराला कोणी थ्रेट करत असेल, तर लॉ विल टेक इट्स कोर्स, विल नॉट स्पेअर एनीबडी. हे मात्र मी 100% सांगू शकतो. हे मात्र 100% आहे. तर त्याच्यावरती कोणत्याही पद्धतीचं कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाही. आणि म्हणून बघितलंच आहे, मोकोकासारखा सुद्धा कायदा आपण इनोक का केला, तर जर एखादा आयटम 2012ला प्रोहिबिट झाला आणि तो जर भेटत असेल तर इट्स इन अ वे नॉट करेक्ट, आणि ते करण्याच्या दृष्टिकोनातून आहे. आज जशी ही जी आज ऑर्डर काढली, काल काढली, अशा पुढच्या दृष्टिकोनातून बऱ्याच अजून ऑर्डर यायच्या आहेत. त्याच्यावरती काम चालू आहे आणि त्या प्रत्येक सेक्टर वाईज येतील आणि त्याचा इम्पॅक्ट सोसायटीवरती ॲट लार्ज होणार आहे. आणि ते करण्याच्या दृष्टीनंच आम्ही काम करतोय, होलिस्टिक दृष्टिकोन करतोय. कोणी वाईट किंवा चांगल्या दृष्टिकोन, ही इंडस्ट्री आहे, एंटरप्राइज आहे, GDP ग्रोथ होणं गरजेचं आहे, त्याचे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, पण ते ॲज पर द रूल्स अँड रेग्युलेशन झालं पाहिजे, कायद्यानुसार झालं पाहिजे. कायद्याचं व्हायोलेशन करून कोणी पैसे कमवण्याचा प्रयत्न करत असेल, कोणी थ्रेटन करून किंवा ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न असेल, तर दे विल नॉट बी स्पेअर. दिस मच आय कॅन से. तर एक पुढचाच प्रश्न होता की मुंबईचं जर कल्चर आपण पाहिलं तर काही वर्षांपूर्वी, 15-1 वर्षांपूर्वी स्टेपल फूड वडापाव होतं, पण गेल्या काही 10 वर्षांमध्ये ते बदलून तुम्हाला कुठेही गेलात तरी तुम्हाला इडली वडा हा मिळतो. आणि त्याचा मेन सोर्स जो आहे तो धारावीतून येतो. आणि ते धारावीत पण काही फॅक्टरीज असतात, ते घरगुती असतात आणि ते कलेक्टिव्ह होऊन मुंबईत वाटले जातात. ते तुम्ही कसं काय फिगर आउट? सगळ्याच ठिकाणी मी जर सांगितलं की 1.5 कोटीच्या खालची जी असे रजिस्ट्रेशन आपण देतो, त्याच्या गाईडलाईन्स माझ्या ज्या ऑर्डरमध्ये बघितलं, शेड्यूल आम्ही लावलेलं की त्यांनी काय काय करणं अपेक्षित आहे. जिथं गायडन्स पाहिजे आम्ही गायडन्स पण करायला तयार आहेत. आमचे अधिकारी जाऊन गायडन्स करतील, ट्रेनिंग देतील. हे इम्प्लिमेंटेशन करायचे यासाठी आहे की हा प्रश्न फक्त एका युनिटचा किंवा एका माणसाचा किंवा एका हॉटेलचा किंवा एका रेस्टॉरंटचा नाही आहे. हा पूर्ण 13 कोटी जनता जी आहे त्या सगळ्यांचा प्रश्न आहे. आणि हे डिपेंडंट ऑन इच अदर आहेत. म्हणजे आपल्याला हॉटेल पण पाहिजे, इटरीज पण पाहिजेत आणि कंझ्युमर पण पाहिजेत. पण हे सगळं करताना जे स्टँडर्ड्स आहेत, मानके आहेत, त्यानुसार चाललं पाहिजे. ते बऱ्याच लोकांना माहीत पण नाही. आता ते माहीत होण्याचा उद्देश की ठीक आहे, कायदा आहे, रेग्युलेशन्स आहेत, आपल्या काय वेबसाईटवरती अवेलेबल आहेत, पण तेच लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक उद्देश. आणि जे याच्यामध्ये बिझनेस आहेत, FBOs ज्याला म्हणतो आपण, फूड बिझनेस ऑपरेटर्स, त्यांना सुद्धा माहिती इंग्लिश आणि मराठी, म्हणून ती ऑर्डर कॉम्पल्सरी रेस्टॉरंट काढली. आणि नाही केलं तर त्याचे कम्प्लायन्सची पेनॉल्टीज माझ्या आपल्या माहितीसाठी म्हणून एक थोडक्यात तो मला एक सांगायचं होतं पण विसरून गेला. तर याच्यामध्ये जर बघितलं तर एक आहे की दंड, खटला व शिक्षा हे प्रोव्हिजन याच्या पानावरती दिलेलं आहे. त्याच्यामध्ये काय आहे, फॉर एक्झाम्पल असुरक्षित अन्न जर असेल, आरोग्यास हानिकारक जे ठरलेलं, तर मृत्यू झाला तर 7 वर्षापेक्षा कमी नाही व आजन्म कारावासापर्यंत एवढी सजा त्याच्यामध्ये आहे. आणि 10 लाख रुपये दंड. हे अनसेफ फूड. आता अनसेफ फूडची डेफिनेशन मी आता थोडक्यात तुम्हाला सांगितली. अस्वच्छता आली तर अनसेफ फूड येऊ शकतं. दुसरं, गंभीर दुखापत झाली, इंजरी झाली, तर 6 वर्षापर्यंत कारावास आणि 5 लाखापर्यंतचा दंड आहे. गंभीर नसलेली दुखापत झाल्यास 1 वर्षापर्यंतचा कारावास आणि 3 लाखपर्यंतचा दंड आहे. दुखापत न झाल्यास 3 महिन्यापर्यंतचा कारावास व 3 लाख रुपयापर्यंतचा दंड आहे.
त्याचबरोबर आता जो एक मुद्दा आला आहे की अधिकाऱ्यांचं काय, तर अन्न सुरक्षा अधिकारी असं ज्याला FSO म्हणतो, जो बेसिक अथॉरिटी आहे, अडथळा अथवा त्याची तोतयागिरी कुणी केली तर त्या 3 महिन्यापर्यंतचा कारावास आणि 1 लाख रुपयापर्यंतचा दंड हे त्याच्यामधलं प्रोव्हिजन आहे. हे तुम्हाला कारावासाच्या बाबतीत सांगितले. फक्त दंडनीय अपराधाच्या बाबतीत काय, दिशाभूल करणारी जाहिरात, आता खोटा दावा 10 लाखापर्यंत दंड, वैध परवानाशिवाय व्यवसाय करणे 10 लाखापर्यंत, विदाऊट लायसन्स 10 लाख रुपयाचा दंड, अवमानक म्हणजे सबस्टँडर्ड अन्न उत्पादन, साठवण, विक्री अथवा सेवा 5 लाख रुपयाचा दंड, चुकीचे नामकरण असलेले ज्याला मिसलेबलिंग म्हणतो ते 3 लाख रुपयापर्यंत दंड, प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या निर्देशांचे पालन न करणे 2 लाखापर्यंतचा दंड, अन्नाची अस्वच्छ अथवा अनारोग्यकारक प्रक्रिया व तयारी 1 लाखापर्यंतचा दंड. आता हे कायद्यात आहे, रेग्युलेशन्समध्ये आहेत. कदाचित इम्प्लिमेंटेशन एवढं स्ट्रिक्टली झाले नसतील, बट इथून पुढे 100% होते आणि त्याचा परिणाम आपल्या ह्या इंडस्ट्रीवरती, हेल्थवरती अल्टिमेटली होईल. जे आपल्याला आपण जे कॅम्पेन घेतलेलं आहे की सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र, तर सेफ फूडच्या पार्टमधला हा एक पार्ट आहे. त्या दृष्टिकोनातून आपण काम तर हा करतो. मी स्पेसिफिकली विचारला यासाठी कारण की फक्त धारावी हे आपण रजिस्टर्ड आस्थापनांबद्दल बोलतोय. धारावी असेल किंवा मुंबईत ठिकठिकाणी जर आपण पाहिलं तर स्लम पण नाही, आपण कुठेही गेलो तरी